भारतीय न्यूज टेलिव्हिजनच्या इतिहासामधली एक अत्यंत मोठी आणि मुख्य म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी ही मालिका सिंहासन. सिंहासनच्या आजच्या भागामध्ये आपण 1971च्या आसपासच्या काही राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत. अशा घडामोडी की ज्यांचा आजच्या भारताच्या आजशी संबंध आहे. ही आहे आजच्या भारताची कहाणी. We have come now after a decade in a search for peace. You can't entirely ignore history in this sense that certain mental attitudes have led to certain situations. ही चित्र आहेत 1972 मध्ये झालेल्या शिमला शिखर वार्तेची, ज्यात पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी काश्मीर मुद्द्यावर बोलतायत. ही ती संधी होती ज्याबद्दल असं म्हटलं जायचं की इथे काश्मीर समस्या नेहमीसाठी संपुष्टात येऊ शकत होती. ह्या शिखर वार्तेमागची गोष्ट सुरू झाली होती जवळजवळ 6 महिने आधी, जेव्हा जगाच्या नकाशावर एक नवीन राष्ट्र उदयास आलं होतं. Is now the free capital of a free country. Dhaka is a free capital of a free nation. 16 डिसेंबर 1971 ला या एका घोषणेने जगाचा राजकीय नकाशाच बदलला गेला. भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या पाकिस्तानची फाळणी झालेली होती. एक नवीन स्वतंत्र देश जगाच्या नकाशावर निर्माण झालेला होता, बांगलादेश. अब 40-42 वर्षानंतर सुद्धा एक प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवतो की भारत पाकिस्तान मधल्या या युद्धाचा उद्देश काय होता. बांगलादेशची निर्मिती एवढाच होता. पाकिस्तानची विभागणी किंवा फाळणी हा त्यामागचा उद्देश होता की आणखीन काही होतं. भारत पाकिस्तान मधल्या तिसऱ्या युद्धानंतर बांगलादेशचा जन्म झाला. बांगलादेशच्या निर्मितीची कहाणी एकीकडे आणि भारतासमोर उद्भवलेली संकट एकीकडे. ही संकट कमी झाली का? ह्या विजयानंतर पाकिस्तानचा नकाशा तर बदलला गेला, पण ह्यातून भारताने काय साध्य केलं? 3 डिसेंबर 1973 साली युद्ध सुरू झालं आणि त्यावेळीच इंदिरा गांधी कोलकात्यातच होत्या. जो देश दूसरों के आंतरिक मामलों में हस्तक्षेप करते रहते हैं, वही आज शांति कायम रखने के लिए उठाए गए हमारे कदमों पर हाय तौबा करने लगे हैं. भारत शांति का पक्षधर है, लेकिन अगर हम पर जबरदस्ती युद्ध थोपा गया तो हम लड़ने के लिए तैयार हैं. मुझे आज ही दिल्ली लौटना होगा. आप भी मेरे साथ चलें. इंदिरा गांधींनी आपल्या योजलेल्या कार्यक्रमानुसार न जाता
परत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केल्याच्या बातम्या त्यांना समजल्या होत्या. दिल्लीत पोहोचताच इंदिराजी सरळ मॅप रूम मध्ये पोहोचल्या, जिथे त्यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. रात्रीचे 11 वाजले होते. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना संपूर्ण परिस्थितीचा अंदाजही दिला. मध्यरात्री इंदिरांनी ऑल इंडिया रेडिओवरून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश दिला. कुछ ही घंटे पहले पाकिस्तानी हवाई जहाजों ने हमारे अमृतसर, पठानकोट, श्रीनगर, अवंतीपुर, उत्तरलाई, जोधपुर, अंबाला और आगरे के हवाई अड्डों पर बमबाजी की. मुझे जरा भी संदेह नहीं है कि विजयी भारत की जनता की, भारत की बहादुर सेना की होगी. जब उन्होंने बॉम्बिंग शुरू किया तो ठीक है, हम लोगों ने अपने जो प्लान बना रखा था 3 दिसंबर को दे दिया. टेक्निकली एक तरह से कह सकते हैं कि पाकिस्तान ने शुरुआत की, मगर सच्चाई ये कि हम तो तैयार थे. वो हमें एक बहाना मिल गया शुरू करने का, वैसे भी हम शुरू करते ही. आणि अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान मधलं हे तिसरं युद्ध सुरू झालेलं होतं. इंदिरा गांधी पंतप्रधान या नात्याने या युद्धाला प्रथमच सामोऱ्या जात होत्या. आव्हान सोपं नव्हतं. एक प्रश्न निर्माण होतो मात्र की हिंदुस्थान त्यावेळेला या आव्हानाला तोंड देण्याच्या तयारीत खरोखरच होता का? 1971 सालच्या एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीला भारतीय लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशॉंना आवर्जून बोलावण्यात आलं होतं. इंदिरा गांधी आणि त्यांचं मंत्रिमंडळ पूर्व पाकिस्तानात होणाऱ्या नरसंहारामुळे भारतात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या निर्वासितांमुळे त्रस्त झालं होतं. इंदिरा गांधींना हा नरसंहार आणि येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा कुठल्याही परिस्थितीत थांबवायचा होता. जंग हो, मुझे इसकी परवाह हो. पण बैठकीला हजर असलेले लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ सुसज्ज सैन्याशिवाय लढाईच्या विरोधात होते. The monsoon will be breaking in a few days' time, and when it rains in that part of the world, it pours. Rivers become like oceans. If you stand on one bank, you can't see the other. The Air Force will not be able to support me. And if I were to go in, I guarantee you 100% defeat. आज 25 अप्रैल है. 25 एप्रिल 1971 सालच्या त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणेकशॉंनी तयारी करता थोडा वेळ मागून घेतला. पण ह्या बैठकीनंतर 7 महिन्यांनी भारत पाकिस्तान बरोबर युद्धासाठी तयार होता का, या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं. इंदिरांनी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानी सरकार आणि सेनेच्या छळातून मुक्त करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या सेनेने हल्ला केल्यानंतर लगेच इंदिरांनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने पुढे सरकण्याचे आदेश दिले. दुसरीकडे भारतीय हवाई दलाने पश्चिम पाकिस्तानच्या चंदेरी, शेरकोट, सरगोधा, मुरीद, मियावाली, कराची, रावलपिंडी आणि चंगामंगाच्या विमानतळांवर बॉम्बचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. हम लड़ रहे हैं इस उसूल के लिए कि सब देशों को स्वतंत्र होने का अधिकार है. सब लोगों को अपनी आवाज उठाने का अधिकार है, अगर उन्हें मांगे ठीक मांगे हों. और हमें पूरा विश्वास है कि जब आजादी की आवाज उठती है, न्याय की आवाज उठती है, भाईचारे की आवाज उठती है, तो हमेशा उसी की विजय होती है. भारतीय सेनेचं लक्ष संपूर्णपणे पूर्व सीमेकडे होतं. त्यावेळी पाकिस्तान भारताच्या ईशान्य आणि वायव्य सीमेला लागून होता. पूर्व पाकिस्तानच्या बंगाली भाषिकांनी पश्चिम पाकिस्तानच्या अरेरावीपणाचा विरोध केला. हत्यारांनी सुसज्ज बंगाली विद्रोहींना मुक्तीवाहिनी म्हणून ओळखलं जात होतं.
मुक्तिवाहिनी सुरुवातीपासून पाकिस्तानी सैन्याशी लढत होती. लवकरच भारतीय सेना पूर्व पाकिस्तानातली अनेक शहरं ताब्यात घेऊ लागली होती. इकडे पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि जनरल याह्या खान यांनी भारतीय सेनेला पश्चिम सीमेवर घेरण्याची मोहीम सुरू केली होती. पाकिस्तानचा असा समज झाला होता की भारतीय सेनेचं संपूर्ण लक्ष पूर्वेकडल्या सीमेवर केंद्रित असल्याने पश्चिमेकडचं क्षेत्र सहज ताब्यात घेता येईल आणि म्हणून जैसलमेर मधलं उतरलई विमानतळ पाकिस्तान सेनेचं पहिलं लक्ष ठरलं. कल सुबह तक हमें जैसलमेर के एयरबेस पर कब्जा करना है. ब्रिगेडियर तारिक मीर. जी सर. आपका मिशन लोंगेवाला पोस्ट को क्रॉस करके रामगढ़ पर कब्जा करना है. सर, कल सुबह का नाश्ता लोंगेवाला में होगा. दोपहर का खाना रामगढ़ में खाएंगे और रात का खाना जैसलमेर में. थार वाळवंटातल्या भारतीय सीमेच्या 15 किलोमीटर आत असलेली लोंगेवाला छावणी 4 डिसेंबर 1971च्या त्या रात्री 23 पंजाब रेजिमेंटचे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी आपल्या 83 सैनिकांसह छावणीची टेहळणी करत असताना कंपनीतले कॅप्टन धरमवीर यांनी बातमी दिली की सीमेपलीकडून अनेक टँक त्यांच्या दिशेने पुढे सरकतायत. पाकिस्तानी ब्रिगेडियर तारिक मीर यांची हीच ती ब्रिगेड होती जी उतरलई विमानतळ ताब्यात घेण्याच्या मनसुब्यानिशी पुढे सरकत होती. मेजर चांदपुरी यांनी ताबडतोब आपल्या बटालियनच्या हेडक्वार्टरशी संपर्क साधला आणि त्यांना मदतीसाठी अधिक युनिट धाडण्यास सांगितलं आणि स्वतः आपल्या छोट्याशा तुकडीसह हजारोंच्या संख्येने समोरून चाल करून येणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा धीराने सामना करण्यास पुढे सरसावले. रात्र असल्याने भारतीय हवाई दल त्यांच्या मदतीला धावून येऊ शकत नव्हतं. पण सूर्याच्या पहिल्या किरणासह भारतीय हवाई दलाच्या हंटर लढाऊ विमानांनी आकाशात झेप घेतली आणि हल्ला सुरू केला. 2 दिवस सलग ही लढाऊ विमानं पाकिस्तानी टँक्सना उद्ध्वस्त करण्यात गुंतली होती. जो 23 पंजाब की मैकल कंपनी थी, वहां पे उन्होंने होल्डिंग एक्शन किया. एयरओपी के जो जहाज थे उन्होंने हंटर्स बोट के टारगेट्स के ऊपर डायरेक्ट किया. जैसलमेर मध्ये डिनर करण्याचं स्वप्न बघणारे पाकिस्तानी ब्रिगेडियर तारिक मीर भारतीय वायुसेना आणि थलसेनेच्या झुंजार लढाईमुळे रामगढ़ पर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. मधल्या काळात इंदिरा गांधींनी पाकिस्तानी विमानांवर भारतीय हवाई क्षेत्राच्या वापरावर बंदी आणली होती. यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये लढणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला मिळणारी मदत बंद झाली होती आणि तिथं भारतीय सैन्याचा दबदबा वाढू लागला होता. हम समझते हैं कि केवल हम भारत के लिए नहीं लड़ रहे हैं, केवल अपने उसूलों के लिए नहीं लड़ रहे हैं. हम आज सारे दुनिया में जो दबे हैं, सारे दुनिया में जो वर्षों से, आज के नहीं, जो सदियों से दबाए गए हैं, चाहे वो अपने दबाएपन को न पहचान सके, वो अपनी गुलामी को नहीं पहचान सके, लेकिन हम पहचानते हैं और हम जानते हैं कि उससे आज हम नहीं लड़ेंगे तो यही धक्का हमको लगेगा. वस्तुतः भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तानची नाकाबंदी केली होती. 3 डिसेंबरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 4 डिसेंबर 1971ला ऑपरेशन ट्रायडेंट सुरू केलं होतं. 1971 सालच्या युद्धाची तीच ही दृश्य आहेत जिथे भारतीय नौदलाने देखील युद्धाचे 2 मोर्चे सांभाळले होते. एकतर ते बंगालच्या खाडीत पाकिस्तानी नौदलाशी सामना करत होते, तर दुसरीकडे पश्चिम पाकिस्तानी सेनेशीही ते सामना करत होते. पश्चिमेकडील मोर्चाचं नेतृत्व करणारे होते म्हैसूरचे ॲडमिरल कुरुविला. 5 डिसेंबरला भारतीय नौदलाने कराचीच्या बंदरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ला चढवला, ज्यात पाकिस्तान नौदल मुख्यालय उद्ध्वस्त केलं गेलं. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची शहरावर देखील मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला, ज्यामुळे अनेक दिवस कराची बंदर धगधगत होतं. विक्रांत, एक लढाऊ जहाज, भारतीय नौदलातला मानाचा तुरा. ह्याच विक्रांत जहाजावरून लढाऊ विमानं आकाशात झेप घेऊ शकत होती आणि म्हणून पाकिस्तानच्या निशाण्यावर हे लढाऊ एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांत कायम होतं. पाकिस्तानच्या मते ह्यामुळे भारताचं मनोधैर्य खच्ची होईल आणि पूर्व पाकिस्तानकडे निर्माण झालेली कोंडी फुटू शकेल.
युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी विक्रांतवरून उडणाऱ्या लढाऊ विमानांनी पूर्व पाकिस्तानची काक्स बाजार आणि चितगाव बंदरं दोन्ही उद्ध्वस्त केली होती. ह्या विक्रांत जहाजामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानी सैन्याने आपल्या PNS पाणबुडीला विक्रांतला उद्ध्वस्त करण्याच्या कामगिरीवर धाडलं. पण 1971च्या युद्धात आपला पराक्रम न दाखवताच PNS गाझी 93 नौसैनिकांसह समुद्रात गाडली गेली. पाकिस्तानच्या ह्या पाणबुडीला भारतीय लढाऊ जहाज INS राजपूतने विशाखापट्टणम जवळ उद्ध्वस्त केलं होतं. गाझीने समुद्राचा तळ गाठल्याच्या बातमीने पाकिस्तानी सैन्याचा कणाच तुटला. पहली बार 1948 के बाद भारतीय नौसेना एक बहुत मेजर रोल में नेवी के थी और उसने कराची पोर्ट के ऊपर जो हमला किया था, जिससे उनके गैस के सब ऑयल के इंस्टॉलेशंस को बर्बाद करके पूरे पोर्ट को खत्म कर दिया. या युद्धाचा निकाल 4च दिवसात भारताच्या बाजूने लागला. पण तरीही भारताने संपूर्ण युद्ध अजून जिंकलेलं नव्हतं. या युद्धाचा एकच हेतू होता, पाकिस्तानला विभागणं आणि पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र देशाचा मान मिळवून देणं. पण हे सगळं सुरू असतानाच 72 तासांच्या आत इंदिरा गांधींनी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केली. जब पाकिस्तान ने भारत के विरुद्ध युद्ध छेड़ ही दिया है, तो अब हमारी हिचकिचाहट भी अपना महत्व खो चुकी है. मुझे सदन को यह बताते हुए बेहद खुशी हो रही है कि भारत सरकार ने वर्तमान स्थिति और बांग्लादेश की सरकार के लगातार अनुरोध पर बहुत सावधानी पूर्वक विचार करके गण प्रजातंत्रीय बांग्लादेश को मान्यता देने का निश्चय किया है. अस्तित्वाची ही लढाई लढणाऱ्या बांगलादेशसाठी ही फार महत्वाची घटना होती. कारण भारताकडून जर का निर्णयाला यत्किंचित उशीर झाला असता तर काही वेगळंच घडलं असतं. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी होती आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्र समितीपुढे मांडण्यात आला होता. अमेरिकेची इच्छा कुठल्याही परिस्थितीत युद्धविरामाची होती. जर युद्धविरामाची घोषणा झाली असती तर स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती अशक्य झाली असती. अमेरिकेने युद्धविरामाचा प्रयत्न युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी केला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे हा मुद्दा उठवला होता. पण रशियाकडून युद्धविरामाच्या ह्या प्रस्तावाला व्हीटो केलं गेलं. पण अमेरिका रशियावर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. तोडगा शोधण्याच्या प्रक्रियेत अमेरिका आणि त्यांचे साथीदार पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देऊ शकत होते. बांगलादेशमध्ये असलेल्या पाकिस्तानी सैन्याला स्वतःच्या बचावाचा मार्गच उरला नव्हता. युद्ध हरण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानने आता मदतीसाठी अमेरिकेकडे धाव घेतली. अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांनी चीनला पाकिस्तानची मदत करण्यास सांगितलं. भारतासाठी हे अत्यंत धोकादायक होतं. अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांनी आपल्या सिक्युरिटी ॲडवायझर हेनरी किसिंजर यांना चीनशी बोलण्याचे आदेश दिले. अमेरिकेची इच्छा होती की चीनने भारताला धमकी द्यावी, जेणेकरून भारताला आपलं सैन्य लढाईतून काढावं लागेल आणि चीनच्या दिशेने पाठवावं लागेल. हिंदुस्तान ने रूस के साथ एक हाल में ही ट्रीटी की थी, तो वो समझते थे कि हिंदुस्तान जो है नॉन अलाइंड की बजाय वो रूस की तरफ ज़्यादा प्रभावित है और ये पाकिस्तान को शायद अगर ये ख़त्म कर देंगे तो हमारे लिए बहुत मुसीबत हो जाएगी. इसीलिए अमेरिका और उनके जो वेस्टर्न दूसरे पावर्स थे वो सपोर्ट कर रहे थे. अमेरिकेचे मनसुबे भारताला चीनच्या मदतीने घाबरवणे हेच होते. सुरुवातीपासून हेनरी किसिंजर चीनच्या संपर्कात होते. पण त्याचवेळी निक्सन यांनी भारताने युद्ध थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यात मोठ्या आणि सुसज्ज लढाऊ जहाजांचा ताफा बंगालच्या खाडीत धाडला. 8 डिसेंबरला भारताला ह्याबद्दल माहिती मिळाली होती. अमेरिकेचा हा 7वा ताफा अमेरिकी नौदलातला सगळ्यात शक्तिशाली ताफा होता. भारत पाकिस्तानच्या या युद्धामध्ये आता अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी होती. अमेरिकेचा हा खूप मोठा निर्णय होता आणि याच कारणामुळे
सोव्हिएट युनियन सुद्धा भारताच्या मदतीकरता पुढे सरसावले. पाकिस्तान आणि भारत याबरोबरच आता ही दोन बलाढ्य राष्ट्र एकमेकांच्या समोर उभी ठाकलेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतावर युद्धविरामाचा दबाव वाढत चाललेला होता आणि म्हणूनच इंदिरा गांधींनी आपलं धोरणच बदललं. इंदिरा गांधींनी सोव्हिएट रशियाकडे मदत मागितली. 1971 साली रशिया बरोबर भारताने मैत्री करार केला होता. या मैत्री कराराअंतर्गत भारतावर हल्ला म्हणजे रशियावर हल्ला असा अर्थ होता. सोव्हिएट रशियाने भारताच्या मदतीकरता ॲडमिरल व्लादिमीर कुग्राक्लोव यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत महासागरात तैनात असलेला युद्धनौकांचा ताफा हिंद महासागराच्या दिशेने ताबडतोब रवाना केला. सोव्हिएट रशियाच्या या ताफ्याला 10th ऑपरेटिव्ह बॅटल ग्रुप असं म्हटलं जात असे. ह्या ताफ्यात आण्विक पाणबुडी आणि जहाजांचा समावेश होता. ह्या ताफ्याचे मुख्य ॲडमिरल व्लादिमीर कुग्राक्लोव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अमेरिकेच्या युद्धनौकांना भारतीय मिलिटरी ठिकाणांपासून दूर ठेवणं हेच त्यांचं मुख्य काम होतं. 12 डिसेंबर पर्यंत भारत पाक युद्धाला वेगळं वळण मिळत होतं. इंदिरा गांधींनी निर्णय घेतला होता की अमेरिकी युद्धनौकांचा ताफा भारताजवळ पोहोचण्याआधी पाकिस्तान सैन्याला आत्मसमर्पणासाठी भाग पाडावं लागणार होतं. लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानी सैन्याला ताबडतोब आत्मसमर्पण करण्याची ताकीद दिली. मेजर जनरल फरमान अली पूर्व पाकिस्तान गव्हर्नरचे सल्लागार होते. दुसरीकडे लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी आपल्या दुसऱ्या अपीलमध्ये मेजर जनरल फरमान अली यांना एक संदेश पाठवला. सरेंडर करने वाले पाकिस्तानी फौजियों के साथ अच्छा बर्ताव किया जाएगा. उनको पूरी सुरक्षा का भरोसा दिया जाना चाहिए. साथ ही ढाका के पाकिस्तानी शासकों को डराने के लिए भारतीय घेराबंदी को कड़ा किया जाएगा. ठीक वैसे ही जैसे शतरंज के खेल में घोड़ा किया करता है. पण पूर्व पाकिस्तानमध्ये असलेल्या पाकिस्तानी सेनेचे कमांडर जनरल A.A.K. नियाजी यांना अमेरिका आणि चीनकडून मदतीची अपेक्षा होती. सर, आगे आपकी क्या प्लान है? हम आखिरी आदमी आखिरी गोली तक भारत का मुकाबला करेंगे और लड़ेंगे. क्या आपके पास इतनी फौज है जो भारतीय फौज का मुकाबला कर सके? ढाका जीतने के लिए भारत की फौज को मेरी लाश पर से गुजरना होगा. उन्हें मेरी छाती के ऊपर से अपने टैंक गुजारने होंगे. नियाजींचे हे सगळे दावे फोल ठरले, कारण भारतीय सेनेने ढाका शहराला तिन्ही बाजूंनी घेरलं होतं. पण 14 डिसेंबरला खऱ्या अर्थाने बांगलादेशमधल्या पाकिस्तानी सैन्याचं मनोधैर्य खचून गेलं. भारतीय सेनेने काही महत्वाच्या आणि निवडक ठिकाणांवर हल्ले केले होते ज्याची त्यांना अपेक्षाही नव्हती. त्यातलं एक महत्वाचं ठिकाण होतं पाकिस्तानी गव्हर्नर यांचं निवासस्थान, जिथे अनेक मोठे अधिकारी एका गुप्त बैठकीकरता एकत्र जमले होते. 2 दिवसांपूर्वी भारताला आव्हान देणारे पाकिस्तानचे कमांडर लेफ्टनंट जनरल नियाजी या हल्ल्याने सुन्न झाले आणि त्यांनी भारताला युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला. युद्धविराम आत्मसमर्पण केल्यानंतरच स्वीकारला जाईल अशी भूमिका जनरल सॅम माणेकशॉ यांनी घेतली. भारतीय सेना पाकिस्तानी सेनाओं के कमांडर से एक बार फिर आत्मसमर्पण के लिए कह रही है. इसके लिए हम 16 दिसंबर की सुबह 9 बजे तक बमबारी रोक रहे हैं. हम ये भरोसा दिलाते हैं कि अगर पाकिस्तानी सेना उस वक्त तक आत्मसमर्पण कर देती तो उनके साथ पूरी तरह मानवीय व्यवहार किया जाएगा. लेकिन अगर कमांडर नियाजी इस संदेश का पालन कर अपनी सेनाओं को हर जगह आत्मसमर्पण के लिए आदेश नहीं देंगे तो भारतीय सेना और अधिक ताकत से हमला कर देगी. माणेकशॉ यांचा हा शेवटचा इशारा होता. जनरल सॅम माणेकशॉ यांनी जेव्हा पाकिस्तानला आत्मसमर्पणाची ही शेवटची संधी दिली होती तेव्हा अमेरिकेच्या लढाऊ ताफ्याने बंगालच्या खाडीत प्रवेश केला होता आणि तो ताफा चटगाव बंदराच्या दिशेने पुढे सरकत होता. अमेरिकेच्या ह्या भूमिकेमुळे नाराज इंदिराजींनी त्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना पत्र लिहिले. त्या पत्रात हे स्पष्ट केलं होतं की भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ह्या युद्धाची जबाबदारी पूर्णतः अमेरिकेची आहे.
डियर मिस्टर प्रेसिडेंट, अमेरिका और भारत के रिश्तों ने जो दुखद मोड़ लिया है वो काफी तकलीफदेह है। अगर दुनिया के बड़े लीडर्स ने 3 दिसंबर को पाकिस्तान के भारत पर हमले से 9 महीने पहले हुए विद्रोह पर ध्यान दिया होता और हालात की गंभीरता को देखते हुए बीच बचाव की सच्ची कोशिश की होती, तो जो लड़ाई चल रही है उसे रोका जा सकता था, जंग से बचा जा सकता था। अगर शेख मुजीबुर रहमान की रिहाई के लिए सभी देश, खास तौर पर यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अपनी ताकत और प्रभाव का इस्तेमाल करता। दोन्ही देशांमधला हा वाद आता फक्त युद्धापुरता मर्यादित राहिलेला नव्हता, तर त्याला आता राजकीय युद्धाचं वळण मिळालेलं होतं। दोन्ही देशांमधला हा वाद आता फक्त युद्धापुरता मर्यादित राहिलेला नव्हता, तर त्याला आता राजकीय युद्धाचं वळण मिळालेलं होतं। या सगळ्यांचा अंदाज घेऊन इंदिराजींनी अमेरिकन प्रेसिडेंट निक्सन यांना पत्र लिहिलं आणि या पत्रातून जगाला समजून चुकलं की हिंदुस्थान शांततेचा मार्ग स्वीकारतोय आणि अमेरिका युद्धाला प्रोत्साहन देते। इकडे भारतीय सेना पाकिस्तानच्या आत्मसमर्पणाची तयारी करत होती आणि या ऐतिहासिक घटनेची जबाबदारी होती लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोड़ा यांच्यावर, जे पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते। त्यांचा मुख्य तळ कोलकात्यात होता आणि त्यांच्या बरोबरीने जनरल स्टाफ प्रमुख या नात्याने मेजर जनरल JFR जेकब हे देखील होते। 16 तारखेला जनरल माणेकशॉ यांनी मेजर जनरल जेकब यांना ढाक्याला जाण्यास सांगितलं आणि आत्मसमर्पणाची तयारी करण्याचे आदेश दिले। किसने कहा कि हम हथियार डाल रहे हैं? आप यहां सीज फायर कराने आए हैं। देखिए जनरल साहब, पिछले 3 दिनों से वायरलेस पे हम यही बातें कर रहे हैं। मेरे हिसाब से आपके लिए ये ऑफर बहुत अच्छा है, मान लीजिए इसे। अगर आप सरेंडर करते हैं तो आपके और आपके परिवार की सुरक्षा की जिम्मेदारी हमारी, वरना हम जिम्मेदार नहीं होंगे। नहीं, ये नहीं हो सकता। जनरल साहब, मैं आपको 30 मिनट और देता हूं, सोच लीजिए। मेरे आने तक आप इस पर दस्तखत कर दीजिएगा, वरना मुझे अपनी फौज को दोबारा लड़ाई शुरू करने के लिए हुक्म देना पड़ेगा। तो क्या सोचा आपने? क्या आप सरेंडर करने के लिए तैयार हैं? ठीक है, सो आई टेक दिस एज एक्सेप्टेड। जनरल नियाजी, सरेंडर रेस कोर्स के मैदान में होगा, ध्यान रखिए। Sun units begin to surrender.
अमीर अब्दुल्ला खान नियाजी। 4 वाजता नियाजी आणि जेकब लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोडा यांचं स्वागत करण्यासाठी ढाका विमानतळावर पोहोचले। लेफ्टनंट जनरल अरोडा आपल्या छोट्या दलासहित MQ हेलिकॉप्टर्सनी ढाका विमानतळावर उतरले तेव्हा पहाटेचे 4:30 वाजले होते। सुरुवातीला लेफ्टनंट जनरल अरोडा यांनी रेसकोर्सवर गार्ड ऑफ ऑनरचं निरीक्षण केलं आणि नियाजींसोबत ते एका टेबलासमोर बसले। त्यावेळी दुपारचे 2:30 वाजले होते। जनरल नियाजी आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरू करतात। संध्याकाळी 4:31 ऐतिहासिक ढाका रेसकोर्सवर बांगलादेशच्या मुक्तिवाहिनीचे हायकमांडचे चीफ ऑफ स्टाफ ग्रुप कॅप्टन खोंदाकर आणि पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल अरोडा यांच्या समोर आत्मसमर्पण सुरू झालं। ह्या आत्मसमर्पणाच्या वेळी घेतलेलं हे तेच छायाचित्र तुमच्या समोर आहे। 4 घंटे के अंदर उनको नेगोशिएशन हुआ और साइन किया। इट वॉज वेरी क्लोज रन थिंग, बहुत मुश्किल था। ये बहुत शायद इट वॉज मोमेंटस टाइम। इन 4 hours सरेंडर वॉज नेगोशिएटेड एंड साइंड। भारताचा इतिहास सांगणारी ही छायाचित्र। भारतीय सेनेनं फक्त 14 दिवसात पाकिस्तानी सैन्याला शरणागतीस आणलं होतं। पाकिस्तानचे कमांडर A.A.K. नियाजी यांनी आधी लेफ्टनंट जनरल अरोडांसमोर सरेंडरच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि मग आपल्या गणवेशावरचे मानाचे बिल्ले काढून टाकले आणि या सगळ्या प्रक्रियेचं प्रतीक म्हणून जनरल नियाजी यांनी आपलं रिव्हॉल्वर जनरल अरोडांच्या हाती सोपवलं। उस वक्त नियाजी साहब he was a broken man and when he met the general and he surrendered his pistol to him. I said that was his weakest point in life. He was in tears and it totally broken down first. Bangladesh was a very small place and we had our troops in Bengal and they were around it. सरेंडरच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या होत असताना इंदिराजींना पाकिस्तानच्या शरणागतीची बातमी मिळाली होती आणि लवकरच त्यांनी ही बातमी भारतीय जनतेला दिली। Dhaka is now the free capital of a free country. The instrument of surrender was signed in Dhaka at 16:31 hours Indian Standard Time by Lieutenant General A.A.K. Niazi on behalf of the Pakistan Eastern Command. Lieutenant General Jagjeet Singh Arora, GOC in command of the Indian and Bangladesh forces in the Eastern Theatre, accepted the surrender. भारताच्या आणि बांगलादेशच्या नागरिकांसाठी इंदिरा गांधीच ह्या विजयाच्या शिल्पकार होत्या। पाकिस्तानला युद्धात धूळ चारल्यानंतर खरं तर इंदिराजी पश्चिमेकडची लढाई सुरू ठेवू शकल्या असत्या, पण त्यांनी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा करून जगाला संदेश दिला होता की भारत कदापि युद्धाच्या बाजूने नव्हता। भारताचा युद्धाला नेहमीच विरोध होता। इंदिराजींना ह्या निर्णयामुळे अनेकदा विरोधाचा आणि टीकेचा सामना करावा लागला होता। या युद्धामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर जनरल याह्या खान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर त्यांच्या मागे जुल्फिकार अली भुट्टो यांना राष्ट्रपती केलं गेलं। 8 जानेवारी 1972 साली कैदेत असलेले बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची सुटका झाली। मायदेशी परतण्याआधी म्हणजे बांगलादेशला जाण्याआधी त्यांनी दिल्लीला भेट दिली। हमने यहाँ भारत में भी 3 वादे किए थे अपनी जनता से। पहले ये कि जो शरणार्थी यहाँ आए हैं वो सब वापस जाएंगे। दूसरा ये कि हम हर तरह से मुक्ति वाहिनी की सहायता करेंगे, बांग्लादेश के लोगों की मदद करेंगे। और तीसरे कि शेख साहब को हम जरूर छुड़वाएंगे जेल से। শ্রীমতী গান্ধী আমার জন্য দুনিয়ার এমন জায়গা নাই যেখানে চেষ্টা করেন নাই আমাকে রক্ষা করার জন্য। আমি ব্যক্তিগতভাবে তার কাছে কৃতজ্ঞ।
আমার ৬-৭ কোটি মানুষ ব্যক্তিগতভাবে তার কাছে এবং তার সরকারের কাছে কৃতজ্ঞ। मुजीबुर रहमान यांना मुक्त केल्यानंतर पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी भारतासमोर शांततापूर्ण चर्चेचा प्रस्ताव ठेवला। 23 एप्रिल 1972 साली ह्या चर्चेचा अजेंडा तयार केला गेला आणि जून 1972 साली शिमल्यात या करारनाम्यावर चर्चा सुरू झाली। ह्या चर्चेसाठी जुल्फिकार अली भुट्टो यांच्यासोबत त्यांची कन्या बेनजीर भुट्टो देखील भारतात आल्या होत्या। ह्या करारनाम्याअंतर्गत पाकिस्तानने काश्मीरमध्ये असलेल्या सीज फायर लाईनलाच आंतरराष्ट्रीय सीमा समजावी अशी भारताची इच्छा होती, पण पाकिस्तानचे मनसुबे काही वेगळेच होते। भुट्टो साहब जो थे वो एक समझौता वो चाहते थे कि जो ओपनली हो, एक समझौता जो चाहते थे जो थोड़ा पर्दे के पीछे हो। वो पर्दे के पीछे वाली जो समझौता थी ये थी कि भुट्टो साहब वापस जाके उसी दिशा में काम करेंगे कि पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर जो है वो पाकिस्तान में रहेगा और हिंदुस्तान साथ जो कश्मीर का हिस्सा है वो हिंदुस्तान के साथ रहेगा और लेलोसी जो है उसको इंटरनेशनल बॉर्डर माना जाएगा। सबसे बड़ी दिक्कत ये थे कश्मीर, ये सबसे बड़ी दिक्कत था। और लेकिन भुट्टो ने बहुत कोशिश की थी समझौते के लिए, क्योंकि वो चाहते थे कि अपने फौजी लोग जो भारत के शिविर में था उसको पाकिस्तान को वापस जाना चाहिए, क्योंकि भुट्टो जानते थे कि अगर वो प्रिजनर्स ऑफ वॉर को वापस नहीं ला सकते हैं उसका हालत बहुत कमजोर हो जाएगा। बांगलादेशची निर्मिती झालेली होती। भारतामध्ये आश्रयाला आलेले शरणार्थी परतीच्या मार्गावर होते, पण जरी युद्ध संपलेलं होतं तरीही तडजोडीसाठी राजकीय युद्ध चालूच होतं। भारताला काश्मीर प्रश्नावरती तडजोडीतून तोडगा काढायचा होता, शोधायचा होता, हवा होता। पाकिस्तानला चर्चा करायची होती ती फक्त 2 मुद्द्यांवर, युद्धातले बंदी आणि भारताच्या ताब्यात असलेल्या जमिनी संदर्भात। पण भारताला काश्मीरचा मुद्दा देखील चर्चेत सामील करायचा होता। शिमला बैठकीदरम्यान PN धर इंदिराजींच्या सल्लागारांमध्ये सामील होते। टाइम्स ऑफ इंडिया छापून आलेल्या त्यांच्या लेखात काश्मीर द शिमला सोल्युशन मध्ये त्यांनी लिहिलं होतं की सीज फायर लाईनला सीमा मानावी आणि हळूहळू ह्याच रेषेला आंतरराष्ट्रीय सीमेचा दर्जा द्यावा, हीच भारताची इच्छा होती। पण पाकिस्तान सुरुवातीपासून काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यास नकार देत होता आणि म्हणून चर्चा जवळ-जवळ फिसकटण्याच्या बेतात होती। जो इंस्ट्रूमेंट साइन किया गया है उसमें लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल, लाइन ऑफ कंट्रोल जो पहले सीज फायर लाइन मानी जाती थी उसको लाइन ऑफ कंट्रोल में तब्दीली कर दी गई। हमारा कहना था उसको इंटरनेशनल बाउंड्री बनाओ और बात को खत्म करो। हमने कमजोरी दिखाई, उन्होंने कहा हम 4 साल के बाद करेंगे ऐसा, नहीं तो हमारी सरकार डूब जाएगी। तो हुआ ये कि उस लाइन ऑफ कंट्रोल पर आज भी विवाद चल रहा है। पाकिस्तानचे राष्ट्रपती भुट्टोंसोबत आलेल्या काही पाकिस्तानी पत्रकारांना इंदिराजींनी खास मुलाखत दिली होती। पत्रकारांना दिलेल्या या खास मुलाखतीत इंदिराजींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। I myself have been saying that we should not keep looking backwards, we must look into the future. But you see, you can't entirely ignore history in this sense that you see certain mental attitudes have led to certain situations. Now, if you stick to those attitudes, maybe you come to an agreement, but very soon again you have the same sort of situation. देखिए, मैं खाली हाथ वापस नहीं जा सकता। कम से कम भारत युद्ध में बंदी बनाए पाकिस्तानी सैनिकों को छोड़ते हैं। ठीक है, अगर ऐसा है तो आप LOC को इंटरनेशनल बॉर्डर मान लीजिए। जुलैला इंदिराजी गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो हे चर्चेसाठी समोरासमोर आले।
परंतु काश्मीरच्या मुद्द्यावरती पाकिस्तान तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीसाठी आग्रह धरत होता. इंदिराजींना हे अजिबात पटत नव्हतं, त्यांना ते मुळीच मान्य नव्हतं. शिमला करार फिसकटत चाललेला होता. यानंतर जुल्फिकार अली भुट्टो यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहूया या परिषदेमध्ये भुट्टोंचं काय म्हणणं होतं ते पाहूया. I would like to say that there is some hope of some limited success. This is the way I interpret the meeting we had this evening. It was a brief one, but nevertheless, I believe that there is still some hope. So, PN धर यांच्या सांगण्यानुसार जुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांच्या डेलिगेशनच्या मतानुसार काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा किंवा करार त्यांच्यासाठी घातक ठरणार होती. भारतातली 1 जुलैची ती बैठक असफल झाल्यातच जमा होती. रात्रीच्या भोजनानंतर सर्व झोपण्यास निघून गेले, पण जुल्फिकार अली भुट्टो बेचैन होते. मध्यरात्री ते इंदिरा गांधींना भेटायला गेले. देखिए, मैं खाली हाथ वापस नहीं जा सकता. कम से कम भारत युद्ध में बंदी बनाए पाकिस्तानी सैनिकों को छोड़ते हैं. ठीक है, अगर ऐसा है तो आप LOC को इंटरनेशनल बॉर्डर मान लीजिए. अगर आप मुझे लिख कर दें तो आपकी डिमांड्स पूरी हो सकती है. वैसे क्या हम आपसी समझदारी से आगे नहीं बढ़ सकते? जी बिल्कुल, आप मुझ पर भरोसा कीजिए. हिंदुस्तान की तरफ से जो मुद्दा उठाया गया था, तो ये उठाया गया था कि कश्मीर का हल बॉर्डर लाइन ऑफ कंट्रोल के तहत किया जाए, उसको बॉर्डर मान लिया जाए और वंस एंड फॉर ऑल एक सोल्यूशन आ जाए कश्मीर के ऊपर. 2 जुलै रात्री उशिरा भारताने तयार केलेला मसुदा पाकिस्तान समोर ठेवला, ज्यावर राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टोंनी सहमती दर्शवली. PN धर यांच्या मतानुसार भुट्टो सीज फायर लाईनला आंतरराष्ट्रीय सीमा मानायला तयार झाले होते. त्यांनी वचन दिलं की हळूहळू असे निर्णय घेतले जातील आणि सीज फायर लाईन आंतरराष्ट्रीय सीमा मानली जाऊ लागेल. इंदिराजींना भीती होती की पाकिस्तान अधिकृत काश्मीरवरचा भारताचा हक्क संपुष्टात येईल, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ शकत होती, आणि म्हणून ही एकवाक्यता त्यांनी गुप्त ठेवली होती. सरतेशेवटी 3 जुलैला 12:40 श्रीमती इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या. ह्या कराराअंतर्गत भारताने पाकिस्तानच्या 93,000 युद्धबंदी सैनिकांना मुक्त केलं आणि युद्धात जिंकलेली 5,000 स्क्वेअर मैल जमीन परत देण्यास होकार दिला. ह्या बदल्यात पाकिस्तान सगळ्या द्विपक्षीय चर्चेद्वारे सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यास तयार झालं होतं. एक समझौता थी जिसके तहत हिंदुस्तान और पाकिस्तान ये तय किए कि उन दोनों के बीच में जितने कुछ समस्याएं होंगे वो बायलैटरली रिजॉल्व किया जाएगा. उससे पहले पाकिस्तान ये मान रहा था कि एक थर्ड पार्टी का इन्वॉल्वमेंट जरूरी है और ख़ासकर यूनाइटेड नेशंस की इन्वॉल्वमेंट जरूरी है. हाँ, मैं शिमला समझौते में था. शिमला समझौता हमने सोचा था अंत तक, शिमला समिट के अंत तक कि कुछ परिणाम नहीं निकलेगा, लेकिन अंत में अचानक से इंदिरा गांधी और भुट्टो ने एक फैसला लिया और शिमला समझौता हुआ. ह्या कराराअंतर्गत हा भरोसा दिला गेला होता की दोन्ही राष्ट्रात निर्माण झालेले तणाव आणि वादविवाद यांना विसरून नव्याने मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्या जातील. इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांनी दोन्ही देशांतर्गत असलेले वाद आणि गैरसमज यावर शांतीपूर्ण पद्धतीने तोडगा काढण्याचं ठरवलं. एकमेकांच्या विरोधात ना ताकदीचा वापर केला जाणार होता, नाही एक दुसऱ्याच्या राजनैतिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला जाणार होता. पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे की शिमला करारामुळे नेमका कोणाला फायदा झाला होता. शिमला समझौता जो है उसको आप पढ़ के हैरान हो जाएंगे. वहां पर साइंस और टेक्नोलॉजी कोऑपरेशन बढ़ाने की, वीजा एक दूसरे को देने की, लिबरल वीजा देने की, एक दूसरे के ऊपर हम अटैक नहीं करेंगे,
वो जो पैसिफिस्ट एजेंडा है भारत का, शांतिवाद से लिपटा हुआ, आ बैल मुझे मार, you were the winning power, you could dictate anything at that time, but your diplomatic corps had no stamina. या करारानंतर देखील 54 भारतीय सैनिकांना पाकिस्तानच्या बंदिवासातून मुक्त केलं नव्हतं आणि ह्या करारानंतर अनेकदा पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केला आणि ह्या कराराचं उल्लंघन केलं। असं म्हटलं जातं की भारताने युद्ध तर जिंकलं, पण शिमला कराराच्या मंचावर मात्र भारत हरला। या सगळ्या गोष्टी घडल्या त्याला 40 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे, पण अजूनही परिस्थितीमध्ये काडीमात्र फरक पडलेला नाही। पाकिस्तान सतत काश्मीरच्याच प्रश्नाला उकरून काढतो आहे, कारण अजूनही पाकिस्तानचे मनसुबे तेच आणि तसेच आहेत। आजही पाकिस्तानचा काश्मीरवरच डोळा आहे। आज काश्मीरमध्ये होणारे हिंसक अतिरेकी हल्ले, या हल्ल्यांच्या मागे पाकिस्तानचाच हात आहे। पाकिस्ताननी कारगिल युद्ध जे सुरू केलं ते काश्मीरला हस्तगत करण्यासाठी सुरू केलं। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की ह्या सगळ्यानंतर शिमला करार होऊ शकतो, अस्तित्वात येऊ शकतो।